मित्रांनो बघा मुलं किती मेहनत करतात ते बघा. आर्यन हे भरतोय, हा पॅक करतोय, मी पण पॅकच करतोय. तो भरतोय आणि मी पॅक करतोय. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कांबळे ब्लॉग मध्ये. तर काय आपला आजचा 12वा ब्लॉग आहे, तर चला आपल्या दिवसाची सुरुवात करूया. तर मित्रांनो आज कुठेच नाही गेलो मी, शूटला पण नाही गेलो, फक्त एकच नॉर्मल शूट केला, तो पोस्ट केला मी फक्त, कारण की आपली आयडी स्टेबल असली पाहिजे म्हणून. आज घरीच होतो मी, कारण आज कुठे जायचा प्लॅन नाही, पैसे नाहीत, काय नाही, आपण घरी बसेल. अभिषेक येणार आहे थोड्या वेळाने, मग त्यासोबत जाईल कुठेतरी फिरून येईल. न्यू इयर तर आपला असंच जाणार नॉर्मल दिवसाला. मित्रांनो फटाफटाचा अभिषेककडे जाऊया. अभिषेकचा फोन आला मला. मित्रांनो आता एक भिकारीचा व्हिडिओ शूट केला, एक नंबर व्हिडिओ आलाय. ह्या बंद्याने आम्हाला फुल सपोर्ट केला त्या व्हिडिओ मध्ये. त्यांनी टी शर्ट वगैरे दिला. जे आहे तुम्हाला ते सांगतोय, खोटं तुम्हाला काय बोलणार नाही. शूट पण त्यांनीच केला अर्धा. सपोर्ट करतात आम्हाला आमच्या इकडचे पोरं. असेच पोरं सगळ्यांना जर सपोर्ट केलं ना, डोंगरच्या पोराला मग सगळे पोरं एकमेकांना सपोर्ट केला लय वरती जातील. असेच पोरं पाहिजेत आम्हाला पण. तर आता फटाफट आम्ही आता घरी जातो, आंघोळ वगैरे करतो. आम्हाला एका जागी बाहेर पण जायचे, एक मदत करायला. आज तुम्हाला ते सांगू शकत नाही, पण आम्हाला जायचे कुठेतरी बाहेर. तर मित्रांनो आता फटाफट आंघोळ वगैरे करून आपण आपल्या कामाला निघूया. अभिषेकने पण फोन केला मला, आता अर्धा एक तासाने निघायचं आम्हाला. तर मित्रांनो रेडी वगैरे झालो, माझी आंघोळ वगैरे सगळे झाले, रेडी पण झालो, कपडे वगैरे घातलेत, थोडा हँडसम दिसते आज. तर चला अभिषेकचा कॉल आला, जरा जाऊया आता, आपल्याला कुठेतरी जायचं बाहेर. अभिषेक आणि आर्यननी काहीतरी प्लॅन केलाय, तर तिकडे जाऊया आता आपण. मित्रांनो आलो इथं अभिषेककडे. अभिषेक मागे. शाहरुख खान तर आपल्या संगती नेहमीच असतो. शाहरुख खानचा हात आपल्या डोक्यावर आहे, मग कोणाला घाबरायचं. भाई मर्सडीज बघितलं का, मी जिथे राहतो ना तिकडे तो एरिया हलका नाही. रोल्स रॉयल्स, लॅम्बोर्गिनी, स्पॉर्शी याच्या नुसतं फिरत असतात. आमचा एरिया एकदम कडक आहे. तुम्ही कधी पण येऊन व्हिजिट कराल, तुमच्या डोळ्याला नुसतं मर्सडीज, स्पॉर्शी, लॅम्बोर्गिनी, रोल्स रॉयल्स असे दिसतच राहणार. तर काय आता पटापट आता आम्ही चाललोय तिकडं. तुम्हाला जाताना मी तुम्हाला सांगतो काय काय नाही. मानव आहे हा, कोण आहे याचं नाव विसरलो मी. कुणाल भाई. तुझ्यासाठी निवड, आमच्यासाठी न्यू फ्रेंड आहे बोलतो माझ्यासाठी, आणि जुना फ्रेंड आहे. तर चला फटाफट जाऊया आता. आज 31 आहे, लास्ट दिवस आहे आजचा. तर आर्यननी ना एक चांगलं काम केलंय. तो आज सगळ्यांना म्हणजे लहान लहान पोरं जे गरीब आहेत ना, त्या लोकांना घर वगैरे नाही, त्या लोकांना आज तो जेवण वाटणार आहे. किती चांगलं काम करतोय बघा, तो स्वतः हाताने भरतोय. नक्की व्हिडिओ शेअर करा, भाऊ खूप चांगलं काम करतोय. बघितलं आर्यन, भाऊ खूप चांगलं काम करतोय. आजचा ब्लॉग मी उद्या अपलोड करेल सकाळी. सगळ्यांनी नक्की जाऊन बघा, कारण हर वर्षी तो वाटतो, यावर्षी पण वाटतोय. मागच्या वर्षी मी जरा अवेलेबल नव्हतो, यावेळी आहे अवेलेबल, तर मी ब्लॉग बनवतोय. खाने का है तो सब लोग के पेट में भी अच्छा जाना चाहिए. आता फटाफट आता आम्ही त्याच्यामध्ये सर्व करतोय, मग त्याच्यानंतर आम्ही तिकडे जाणार. तिकडे पण तुम्हाला मी दाखवणार आहे की आर्यन कसं काय करतोय काय नाही. त्याने बर्थडेला पण केलं होतं. आता मी पण तेव्हा अवेलेबल नव्हतो, मी आता चाललोय. मित्रांनो बघा मुलं किती मेहनत करतात ते बघा. आर्यन हे भरतोय, हा पॅक करतोय, मी पण पॅकच करतोय. तो भरतोय आणि मी पॅक करतोय. अभिषेक पण आलाय, आता तो पण थोडी मदत करायला आपल्याला. हा तर करतोयच. मानव पण आहे, मानव आता थोडं चाललं त्याच्या घरचा काहीतरी काम आहे. अभिषेक आलाय, नाही जाते तो पण पॅकिंगच करतोय. आता काय घरचं काम नसते. मित्रांनो पॅकिंग वगैरे सगळे झाले. आर्यन मानव गेला घरी, येतोय तो. आता फटाफट आपण निघूया. कधी निघायचंय? अर्ध्या तास, 10 मिनिटं. ठीक आहे. खूप मदत केली अंकल, काय करू. अंकलने खूप मदत केली आपल्याला ते भरायला. कोणता माणूस एवढं करत नाही, त्यांनी बनवून दिली, बाकी त्याचं काम होतं त्यांनी भरून पण दिलं. आता फटाफट निघू. मानवला फोन कर ना. मित्रांनो आता अजून एक गाडी घ्यायला चाललोय. गाडी शॉर्टकटची आम्हाला, कारण की 2 गाडी पाहिजे आणि संचारबंदी चालू म्हणून एका गाडीवर 4-4, 5-5 जण जाऊ शकत नाही. आता अजून एक गाडी अरेंजमेंट करू. त्याच्या काकाची का मामा कोणाची, काकाची गाडी अरेंजमेंट करून आम्ही लोक निघून जाऊया. तर काय आता आम्ही चाललोय वाटप करायला. फटाफट वाटप करून आपण आपला जो प्लॅन आहे तो करूया. ज्याने अरेंजमेंट केली ना, जरा तो देव माणूस आहे, कारण की या जनरेशन मध्ये कोण कोणासाठी करत नाही, पण त्यांनी तो हर वर्षी करतो.
यावरती पण मागच्या गाडीला अवेलेबल नव्हते, या डाण्याला अवेलेबल आहे. मित्रांनो आम्ही एका गाडीवर 4 जण आहेत. आम्हाला ट्रॅफिक पोलीसवाल्याने धरलंच नाही. सामोरला विचारलं कुठं चाललंय, इथंच चाललं, काय पकडलंच नाही. इलेक्शनचं सेक्शन कायद्यातून आम्हाला काहीच नाही केलं, बघितलं का? काय माहित त्या लोकांना काय झालं. पुण्याचं काम करतो ना म्हणून नाही पकडलं. अच्छा, पुण्याचं काम करते म्हणून त्यांनी पकडलं नाही वाटतं आपल्याला. मित्रांनो लोकेशन वरती पोहोचलोय. हॉस्पिटल मध्ये जायचं असं काय. तर मित्रांनो आम्हाला तिकडे जायचं होतं, आम्ही तिकडे गेलो नाही कारण की तिकडे आम्हाला अवेलेबल भेटलं नाही. तर आम्ही आता आमच्या इथे एक सायन हॉस्पिटल आहे तिकडे चाललोय. तिकडे असेलच टोल त्यांना घेऊन टाकूया असं बघा. फायनली काय पोहोचलो इथं. एक गाडी जरा थांबते काही गायस किती चांगलं काम करते बघा. मित्रांनो वाटून वगैरे सगळं झालंय. गाईस सगळ्यांनी एवढं चांगलं काम केलं ना, सगळ्यांनी वाटप केलं. ते दोघं पुढे गेलेत. त्यांच्या चेहऱ्यावर एवढा आनंद होता ना की कोणीतरी आला आम्हाला वाटून गेलं. चांगलं वाटलं आम्हाला, पण आम्ही एवढं शूट नाही केला, फक्त नॉर्मल 2-3च क्लिप आले बघा. चला 4-5 अजून बाकी आहेत, तर ते अजून कोण रस्त्यात आलं तर त्यांना पण देऊन टाकूया.